करा आता. हां. छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती संभाजी महाराज के नमो पार्वती पतये हर हर महादेव. हर हर. धर्मवीर संभाजी महाराज की जय शिवराय मित्रांनो. आत्ता आपण आलो आहोत किल्ले जंजिराच्या पार्किंगला. तर आपला एक मित्र तिकीट्स काढायला गेला आहे. पर हेड अडल्ट असेल तर 100 रुपये तिकीट आहे आणि हाफ तिकीट 50 रुपये आहे. आणि तिकीट काढल्यानंतर आपल्याला या दिशेने बोटीच्या साईडने यायचं आहे. तर इथून आपल्याला बॅच वाईज पुढं सोडलं जातं. आणि इथून जर किल्ल्याच्या आत जायचं असेल तर त्यासाठी ऑनलाईन तिकीट गेलं तर 25 रुपये, ऑनलाईन 20 रुपये आणि ऑफलाईन जर असेल तर 25 रुपये पर पर्सन आहे. किनाऱ्यावरून किल्ला अगदी जवळ दिसतोय. सकाळी 10 वाजता आम्ही इथे येऊन पोहोचलो. त्यानंतर तिकीट काढण्यासाठी जो आमचा सहकारी आहे तो उभा राहिला होता. पण 1-2 सहली आल्या आणि त्यामध्ये जवळजवळ 50 लोकांचा तिकीट काढलं गेलं. आणि आधी समोर 10-1 बोटी गेल्या असतील. तर इथं प्रॉब्लेम काय आहे की जर तुम्ही थोडंसं उशिरा आलात तर आपल्याला एकतर किल्ला बघायला दिला जातो 40 मिनिट दिले जातात. 10-15 बोटी जर तिथे गेल्या तर त्या परत येईपर्यंत त्या बोटी तिथंच थांबतात. म्हणजे त्या बोटी रिकामी होऊन येत असतील पण त्यांची वाट बघत तिथे एक बोट थांबलेली असते. आणि एक सर्टन नंबर 100-200 असे काहीतरी लोक जर आत गेली तर वेटिंग वाढतं. आणि वेटिंग वाढल्यामुळं काय होतं की तुम्हाला तिथं जाऊन त्या समुद्राच्या जवळ म्हणजे किल्ल्याच्या खाली पायथ्याशी तुम्हाला वेट करायला लागतो. मग आता आम्हाला सांगितलं गेलं की तुम्हाला जवळजवळ 1.5 ते 2 तास तिथं जाऊन बोटमध्ये वेटिंग करायला लागेल. तर माझं एवढं सांगणं आहे की जर तुम्हाला जंजिरा बघायचा असेल तर सकाळी जितक्या लवकर येता येईल तितक्या लवकर तुम्ही इकडे किल्ला बघायला चला. जॅकेट समजा चुकून पडलं तर पाण्यावर तरंगत राहते माणूस. आणि आता आपली बोट निघाली जंजिऱ्याच्या दिशेने. 10 ते 15 मिनिटात आपण जंजिऱ्याला पोहोचतोय. पण तिथं मात्र 2 तास वेटिंग आहे. असंच आपल्याला या बोटीतच हेलकावेखार थांबायला लागणार आहे. ऑल द बेस्ट चॅनल टू माय वेलकम. जंजिरा जाण्यासाठी 2 ठिकाणावरून बोट येत आहेत. एक आहे ते दिघी पोर्ट जिथून एक बोट येतात आणि दुसरा आहे तो राजापुरी. आपण ज्या ठिकाणावरून आलो आहोत ते आहे राजापुरी. इथून आपण बोट आलो आणि ही जी बोट समोर दिसते तर ती बोट येते दिघी पोर्टवरून. तर हे लक्षात ठेवायचं आहे की आपली बोट कोणत्या दिशेनं आली आणि त्या बोटचं नाव काय आहे. नंतर आपल्याला रिटर्न येताना याच बोटमध्ये माघारी यायचं असतं. शिस कसं केलं. पाण्याला लाटा आदळून दगड शिजलाय बघ. पण काय याला हे झालंय का इथपर्यंत पाण्यात लाटत होतं का? हा पाणी इथपर्यंत येतं का? पण कितीतरी वर्ष झालं किती लाटा आदळल्या असतील इथं. किल्ल्याला इथपर्यंत जातात. तर इथल्या सगळ्या बोटा वेटिंगसाठी आहेत. जवळजवळ 1.5 तास लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. हां जोपर्यंत आतली लोक बाहेर येत नाहीत तोपर्यंत या बोटांना आत जाण्यासाठी चान्स नाही आहे. आता आपण इथे आज लाईनमध्ये उभारतोय. आता आपण येऊन पोहोचलोय किल्ले जंजिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर. किल्ला बघून येणाऱ्यांची गर्दी आहे. जेव्हा निजामशाहीने पहिल्यांदा इथं हल्ला केला का नाही, हा किल्ला जिंकून घ्यायचा होता तेव्हा हा कोळ्यांच्या ताब्यात होता. आणि त्या कोळ्यांनी काय केलं की चाचेस कोळ्यांच्या कोळी होती का लोक, त्या
हां कोळ्यांच्या ताब्यात होता. मग त्यांचा तो मेन होता तो राम पाटील नावाचा लाय पाटील किंवा राम पाटील म्हणतात त्याला, तो मेन होता. मग समुद्री चाचे असतात, मग त्यांचा त्रास होणे म्हणून यांनी काय केलं, फक्त कातळ होतं म्हणजे काळा खडक होता, त्याच्याच सोबत त्याने काय केलं, लाकडाचा एक कोट बांधला, मेडी कोट म्हणतात त्याला. हां मग काय झालं, आता ते जिंकता येत नव्हता, त्यांनाही जिंकता येत नव्हता, म्हणजे निजामशाहीला सुद्धा हा जिंकता येत नव्हता लाकडी मेडेकोट असून सुद्धा. त्यांनी काय केलं, आपण काय करू आता फितुरी करून जिंकू म्हणून सांगितलं निजामनं. मग ते पेरीम खान नावाचा एक सरदार होता, त्यांनी काय केलं की ते म्हणले आमचं जहाज बंद पडलं आहे आणि मग आम्हाला आसरा पाहिजे. मग त्यांनी काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा त्या पाटलाला दारूच्या बाटल्या पाठवल्या, पिले भरपूर, ते पेटाऱ्या पिऊन पिले, सगळी तरबीर झाली ना. मग ह्यांनी सगळं पेटारा आणून ठेवलं तिथं, म्हणजे आमचं साहित्य आणून ठेवा म्हणून. रात्र झाली की त्या पेटाऱ्यातनं काय झालं, एक ते हापशे म्हण किंवा त्यांचे सैनिक उतरले. हां पेटाऱ्यातनं उतरले. मग ते किती असणार आहेत कोळी, सगळे ते दारूच्या नशेतच त्यांना कापून टाकलं सगळ्यांनी. हां आणि जेव्हा तो कोट हातात आला तेव्हापासून परत गेला नाही त्यांच्या ताब्यात. तर मुख्य प्रवेशद्वाराजवळ आम्ही कितीला पोचलो होतो, 11:15 पोचलो होतो, आता वाजले 12:30. आणि आता पुढं आमच्या 2 बुटी आहेत, तर त्या 2 बुटी झाल्यानंतर आमचा उतरण्यासाठी नंबर आहे. मेन प्रवेशद्वाराच्या वरती बघितलं तर 2 बुरुज आहेत, त्या बुरुजांचं नाव आहे हलमुख बुरुज आणि प्रत्येक बुरुजावर 2 मोठ्या अशा खिडक्या आहेत. जंजिरा किल्ल्याचं बांधकामाचं हे वैशिष्ट्य आहे की इथं लाटा आदळून इथं जो दिसणारे खडक आहे तो अख्खा खडक झिजला आहे, पण त्याच्यासाठी वापरलेलं मिश्रण आहे ते अजूनही तसंच आहे, अजिबात झिजलेलं नाही. तर ही आहे बांधकामाची क्वालिटी. पाय घसरा. प्रवेशद्वाराच्या आत आल्या आपल्याला या पद्धतीच्या शिल्पाच्या अशा प्रकारची शिल्प दिसतात, ज्याच्यामध्ये एका वाघाने 3 हत्ती पायाखाली आहे, तर 2 हत्ती आपल्या जबड्यात पकडलेले दिसत आहेत. उजव्या बाजूला लगेच एक तिकीट काउंटर आहे, तिथं आपल्याला प्रत्येकी 25 रुपयाचं तिकीट काढायला लागतं. आणि त्याच्या उजव्या बाजूला आहे अजून एक छोटीशी काय दरवाजा म्हणता येईल, आणि आहे समोरचा भाग. आज रविवार असल्यामुळं किल्ल्यावर भरपूर गर्दी आहे. तर हे 2 जे दरवाजे आहेत जे आपण पार करून आलो, तिथे जास्त वेळ देता आला नाही, पण जेव्हा आपण किल्ल्याच्या वरती येतो तेव्हा किल्ल्याचा आतील भाग हा अशा प्रकारे दिसतोय. भला मोठा किल्ला आहे. डाव्या बाजूला आलेल्या एक पाण्याची मोठी विहीर दिसते, च्या हाती आपल्याला उतरता येतं. चला आता आपण निघालो सगळ्यात पहिल्यांदा जंजिरा किल्ल्यावरचं सगळ्यात मोठं आकर्षण असणार ती कलाल बांगडी तोफ. ही जगातील 3 नंबरची तोफ आहे, मोठी, सगळ्यात मोठी तोफ. बॅक साईडला काय दिसतं माहिती आहे, हा महल आहे, म्हणजे मुख्य म्हणतो ना राजाची आतमध्ये आपण जाणार नाही आहोत, पण इथं तुम्हाला पाहिजे महल. ते किती मजली होता महल, हा 5 मजली होता, पण काही तुटले आहेत बघा, खालचा 1, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा, वरचा तुमचा तुटलेला दिसेल. आता तुम्हाला ह्याच्या 3 तोफा दिसतात. भारतातल्या सर्वात मोठ्या ज्या तोफा आहेत, भारतातल्या सर्वात मोठा तोफा, त्याच्यापैकी एक तोफ येईल. आता ही तोफेचं नाव तुमच्या लक्षात सोपं राहील. याच्यामध्ये हिचं नाव आहे कलाल बांगडी तोफ. काय कलाल बांगडी, कलाल म्हणजे कलाई, कलाईची बांगडी. बांगडी म्हणजे काय, आपल्या हातात. आता बांगडी का नाव दिलं, तर ही तोफ ही त्यावेळेला इथे आणताना पूर्ण अखंड आणता आली असती का, नसती आणता आली, म्हणून हिच्या बांगड्या तयार केल्या होत्या. बांगड्या म्हणजे बांगड्या कशा, तुम्हाला हे जे हुक दिसतात ना, असे रेषा तुम्हाला दिसतात बरोबर, ह्या रेषा ज्या दिसतात ना, ह्या रेषा म्हणजे एक बांगडी, अशा बांगड्या वेगवेगळ्या आणल्या गेल्या आणि ह्या संपूर्ण इथे आणल्यानंतर जॉईंट केला गेला. आता हे जे हुक आहेत, हे हुकाचा उपयोग असा होता की जेव्हा तोफ लोटायची असेल तेव्हा जेव्हा बनवताना ती तोफ अशी बनवली असते, तर जेव्हा हत्तीनं किंवा घोड्यानं किंवा कशानं जी ओढायची असते तोफ,
तेव्हा हुक म्हणून याचा उपयोग. आता ही जी ती नंतर जोडलेली नाही, तर ही ऑलरेडी त्या बांगडीला कलाई ऑलरेडी आहेच. ओके. आता याच्यानंतर तुम्हाला हा हे हुक दिसेल, हा बसलेला आहे ना, हा छोट्या हा हुक दिसेल. ह्या हुकाचा उपयोग काय आहे, तर आपण जेव्हा तोफेला चाक लावतो, चाकाचा आस ज्याच्यामध्ये जोडायचा असतो, बरोबर ना. आपण 2 चाकं 2 बाजूला जोडतो, तशी 2 चाक लावण्यासाठी म्हणजे अशा. आता विचार करा तर ह्या तोफेमध्ये जर दारूगोळा फासला तर किती लांब जाईल, अंदाज घ्या. किती लांब जायला पाहिजे. समजा इथून तो गोळा मोठा शत्रूला उडवायचे तर किती लांब गेला पाहिजे, अंदाज करा किती लांब जाईल. अर्धा किलोमीटर जाईल, बरोबर. अर्धा किलोमीटर 500 मीटर, याच्यापासून 7 किलोमीटर एवढी ही उडू शकत होती. किती, 7 किलोमीटर. म्हणजे जरी त्या शहराच्या तिकडे जमिनीवर जरी शत्रू असला तरी ह्या तोफ्याने तो उडू शकत होता. आता ह्या तोफ्यामध्ये असतंय काय, तर दारूगोळा ठासलेला असतो. इथे आग लावल्यानंतर तो दारूगोळा उडतो आणि तिथे जे सावज आहे त्याच्यावर तो आदळतो आणि त्याचा स्फोट होतो. आता याच्यामध्ये ह्या सगळ्या तोफांवरती प्रत्येक ड्युटीवर एक पहारेकरी किंवा त्यांचा तो वॉच असायचा, बरोबर. कलाल बांगडी बघून आपण डाव्या दिशेने आलोय. तर डाव्या दिशेने अशा प्रकारचे दुसरा एक बुरुज आहे, जिथं इथं या किल्ल्यावर बघितलं तर प्रत्येक बुरुजावर वेगवेगळ्या तोफा आहेत. एकूण 300 ते 350 तोफा या किल्ल्यावर आहेत. आणि इथून खालून येणारं जे प्रवेशद्वार आहे तेही पाहता येतं आपल्याला. हे जे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि आपल्या येणाऱ्या बोटी इथून आलो. आत्ता आपण इथून आलोत. एक 2 3 4 5 6 7 या बुरुजाला एकूण 7 जंग्या आहेत आणि प्रत्येक जी जंगी आहे त्यामध्ये एक तोफ. अशा प्रकारे जर कुणी हल्ला केला तर एका वेळी जवळजवळ एका बुरुजावरून 7 तोफा टाकता येत होत्या. यावरून लक्षात येते की हा जंजिरा किल्ल्यावर विजय मिळवणं किती कठीण आणि जिकिरीचं काम आहे. आणि जर हल्ला करायचा असेल तर असा तुम्हाला पाण्यातून हल्ला करावा लागत होता. आणि जवळजवळ पुढं अर्धा किलोमीटरच्या आसपास जे आहे ते पलीकडचा जमिनीचा भाग आहे, जे राजापुरी गाव आहे. एकदा आपण डाव्या बाजूने तटबंदीच्या सरळ दिशेने निघालो आहे आणि तिथून जर आत बघितलं तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला वाडे किंवा राहण्याचे महल दिसत आहेत इथं. आणि या महलांच्या रचनावरूनच लक्षात येते की हे निजामशाही त्यांच्या काळातले हे महल असतील. बरोबर किल्ल्याच्या मध्यभागी किंवा एंट्रन्सच्या थोडासा पुढं आहे तो सुरुल खानचा महल हा दिसतो आपल्याला प्रत्येक बाजूने. आता आपण आलो लगेच त्याच्या समोरच जवळ फक्त 50 मीटर अंतरावर हा दुसरा बुरुज. तो मगाचा होता तो थोडासा नाही सेम आकाराचेच आहेत. हा सुरुवातीला पहिला हा अर्धवर्तुळाकार बुरुज, त्याला परत तटबंदी आणि त्याच्या बाहेर गेल्यानंतर दुसरा अर्धवर्तुळाकार बुरुज. म्हणजे टोटल हा पूर्ण वर्तुळाकार आहे. आणि मधून जे जीवा म्हणतो आपण मॅथमॅटिक्समधली त्या पद्धतीने याचा आकार आहे. इथं पण 1 2 3 4 5 6 7 टेळणी करण्यासाठी 7 खिडक्या किंवा 7 जंग्या असतील. इथं मला तोफा ठेवलेल्या दिसत नाहीत. हा दुसरा बुरुज आणि दुसऱ्या बुरुजावरून खाली बघितलं तर हा तिसऱ्या बुरुजाची तटबंदी सुद्धा आपल्याला दिसते. ह्या तटबंदीच्या बाजूनी पण अशा छोट्या छोट्या जंग्या आहेत. म्हणजे जरी बुरुज नसला तरी सुद्धा प्रत्येक ठिकाणी असं टेळणी करण्यासाठी गोष्टी अवेलेबल आहेत. आणि आता आपण आलोय या किल्ल्याच्या एकदम डाव्या बाजूला, एकदम शेवटची डावी बाजू. आणि हा सगळ्यात मोठा बुरुज. म्हणजे आधी आपण 2 बघितलेले बुरुज त्यापेक्षा हा सगळ्यात मोठा बुरुज आहे. तर इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 खिडक्या आहेत आणि प्रत्येक ठिकाणी एक तोफ. 1 2 3 4. आता इथं तोफा जरा अस्ताव्यस्त पडलेत पण प्रत्येक खिडकीत तोफ ही आहेच आहे. आणि ही मोठा अर्धवर्तुळाकार असा बुरुज आहे आणि तो सध्या एकदम सुस्थितीत आहे. आणि बुरुजाची उंची जर बघितली 2 ते 2.5 पुरुष उंच
म्हणजे जवळजवळ 6-12 फुटापेक्षा जास्त उंची असणार आहे याची. चला, एवढ्या गाईड नाही त्यांचे ग्रुप घेऊन आले आहे आणि मी या सर्वांचा मूर्ख आहे कॅप्टन. कॅप्टन. नमस्कार सर. नमस्ते. छान माहिती दिली तुम्ही ते कलाल बांगडीबद्दल ऐकले आम्ही. सर ही माणसांना एवढं आणली सोबत 150 हा माणसं त्यांची. सगळं माहित 150 पाहिजे. हा ही सगळी दिसतात 150 माणसं आहेत. ही हा, सगळी हा, दिसतात हा. तुमच्या नजरेत. हा. हा सगळा आमचा ग्रुप आहे. ओके. कुठून आलाय तुम्ही? शहापूर ठाणे.